गोष्टीचं नाव भरोसा ठेवा मी आहे या वाक्याचा अर्थ चला तर आपण ही गोष्ट ऐकूया। एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त स्वामी समर्थांकडे आला। चेहऱ्यावर चिंता, डोळ्यांत अश्रू आणि मनात असंख्य प्रश्न। आयुष्यात सगळं काही बिघडलं होतं, नोकरी गेली होती, घरात आजार होता आणि भवितव्य अंधारात दिसत होतं। तो भक्त स्वामी समर्थांच्या चरणांपाशी बसून, स्वामी आता माझं काहीच उरलेलं नाही। स्वामी समर्थ त्याच्याकडे शांतपणे पाहत होते। काही क्षण मौनात गेले। त्या मौनातच भक्ताचं मन अधिक अस्वस्थ झालं। शेवटी स्वामी समर्थ हळूच म्हणाले, भरोसा ठेवा मी आहे। त्या क्षणी भक्ताला काहीच चमत्कार दिसला नाही, ना पैसा मिळाला, ना दुःख लगेच दूर झालं, पण त्याच्या मनात एक अद्भुत शांतता उतरली। जणू कोणीतरी त्याच्या मनावरचा भार हलका केला होता। भक्त परत गेला। संकट तशीच होती, पण त्यांचा भार आता कमी वाटत होता। तो रोज दत्त दत्त असा जप करत राहिला। हळूहळू मार्ग सापडू लागला, नवी संधी मिळाली, घरातील आजार कमी झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात विश्वास रुजला। तेव्हा त्याला उमगलं, भरोसा ठेवा मी आहे याचा अर्थ संकट नाहीसं होईलच असं नाही, पण त्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती मिळते। स्वामी समर्थ म्हणतात, मी तुमच्या बाजूने उभा आहे, तुम्ही एकटे नाही। आजही जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा हे वाक्य त्याच्या आयुष्यात आधार बनून उभं राहतं। श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर।